मंचर नगरपंचायतचा विकास एवढा आहे, आता सध्याच्या कंडिशनला मंचर नगरपंचायतने एवढा विकास केला आहे की आपल्या मंचरमधील महिलांना किंवा इथून बाहेर आलेल्या महिलांना इथं वॉशरूम स्वतः सापडत नाही. त्यांना वॉशरूमसाठी एकच पर्याय आहे, एक सुलभ शौचालय जे मंचर डेपो. पण तिथे कंडिशन अशी आहे, तिथे जर आता त्या भगिनींना जर जायचं असेल तर आत्ताच्या अटी की त्यांना पोहता आलं पाहिजे. इथं पद्धत बघा, आणि हे पाण्याची म्हणजे ही जी परिस्थिती आहे ना, ही पाण्याची परिस्थिती बघा, अवस्था का इथं थोडं एक जवळून केलं तर हे पावसाचं पाणी नाही, हे पावसाचं पाणी नाही, शेवळलेलं पाणी आहे. पाण्यातली घाण बघा, इकडे गटार आहेत, हे यांचं जे सुलभ शौचालय त्याच्याही काही टाके आहेत, त्यांची अशी म्हणजे ही भयानक परिस्थिती झालेली आहे. इकडं कचऱ्याचंही साम्राज्य बघा थोडं माझ्या पाठीमागे इथं पाहिलं तर, म्हणजे याला काय अंशी मंचर डेपो म्हणा किंवा मंचर नगरपंचायत जबाबदार नाही, इथे काही आमचाही नालायकपणा आहे असंही म्हटलं तर काय हरकत नाही. कारण मंचर नगरपंचायतने कचऱ्यासाठी गाड्या ठेवलेल्या आहेत, गाड्या कचरा उचलण्यासाठी रोज घरी येतात, काही ठिकाणी कचरा कुंड्या लावलेल्या आहेत, परंतु आम्हालाही त्याच्यात कचरा टाकायचा नाही. आम्हालाही असा अस्तव्यस्त कचरा टाकायचा असतो ना, आमचा शहाणपणा दाखवायचा असतो. आता पुन्हा एकदा मेन इकडे मुद्द्याकडे, आता ही जर पाण्याची परिस्थिती पाहिली, रापलेलं आणि घाणेरडं पाणी जाते कुठं बघा, ते इथून टू व्हीलरवाले पैसे जातात बा. आणि तिकडे खड्डे आहेत, खड्ड्यांची कंडिशन अशी आहे की आपल्या मंचर डेपोला जेवढ्या बस नाही आहेत त्याच्यापेक्षा डबल मंचरच्या ह्या बस स्थानकावर खड्डे आहेत. याच्यासाठी ज्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सरचिटणीस अमोल सलाम यांनी एक 15 दिवसापूर्वी पत्र लिहिलं होतं, हे खड्डे बुजवा म्हणून. त्यांनाही त्यांनी एक अजब उत्तर दिलं. इथे अमोल सलार आहेत, ते त्या बाबतीत थोडं सांगतील. तुम्ही आता एक 15 दिवसापूर्वी एक पत्र दिलं होतं खड्डे बुजवा म्हणून, तुम्हाला त्याचं उत्तर आले नाही? हा, या ठिकाणी आम्ही 15 दिवसापूर्वी त्यांना पत्र दिलं होतं की 15 दिवसात, येत्या 15 दिवसात संपूर्ण खड्डे बुजवून द्या, अन्यथा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु गेल्या 2-4 दिवसापूर्वीच आम्हाला पत्र आलं प्रशासनाचं की पावसाळा असल्याकारणाने आम्ही ते खड्डे बुजवू शकत नाही म्हणून. पण मग त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला, डेप्युटी इंजिनियरांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काही आमचा फोन उचलला नाही. आणि जर त्यांचे म्हणणं असं असेल की पावसाळ्यात खड्डे बुजवता येत नसतील तर नुकत्याच 3-4 दिवसापूर्वी कळंब असेल, एकलेरे असेल, या ठिकाणी आम्ही जवळजवळ 8 ते 9 किलोमीटरचे डांबरी रस्ते पूर्ण करून घेतले स्पीड ब्रेकरसह. ही फक्त टॉलोटोलीची हो, काम टाळायचं. आता तुम्ही फक्त ही अवस्था काय, बस 20 आणि खड्डे 28. खड्ड्यांची ती परिस्थिती आहे. ते या ठिकाणी महिला शौचालयाचं मी उपस्थित केला होता, स्वप्न कामकर ते पण आहेत आपल्याबरोबर. काय परिस्थिती आता इथे? आपण मंचर प्रशासक जे आहेत गोविंद साहेब, त्यांना महिलांच्या स्वच्छतागृहासाठी एक लेटर दिलं होतं. ते आपल्याला म्हटले होते की 8 दिवसात महिला स्वच्छतागृह मी तयार करून देतो, परंतु कोणत्याही पद्धतीने त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. स्वच्छतागृह आजपर्यंत झालेलं आहे. मंचरमध्ये महिलांसाठी फक्त मंचर बस स्थानकातलं जे स्वच्छतागृह आपल्याला पाठीमागे दिसतंय ते होतं, परंतु त्याच्या आजूबाजूला जर आपण पाहिला, हा जो डबका साठलेला आहे, याने महिलांना कोणत्याही पद्धतीने स्वच्छतागृहापर्यंत पोहोचता येत नाही आहे. तिथे जर पाहिलं तुम्ही की सगळे अस्वच्छता व स्वच्छतागृहात सुद्धा जाऊन पाहिलं तर इतकी भयान अस्वच्छता आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न उद्भवणार आहे. याच्यामुळे मच्छर, वेगवेगळे आजार पण आता पावसाळ्यामुळे होणार आहेत. याचा जर प्रशासनाने काही बंदोबस्त केला नाही तर आम्ही महिला पदाधिकारी इथे येऊन पूर्णपणे शौचालयाच्या बाहेर आम्ही धरणे आंदोलन देणार आहोत. जर प्रशासनाने व बस स्थानकातल्या आगार व्यवस्थापकांनी याच्यावर काही व्यवस्थित कारवाई केली नाही तर आम्हाला याच्यासाठी काहीतरी करावे लागेल. आम्ही याच्यावर अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अधिकारी नेहमीची कंप्लेंट आहे, ते फोन उचलत नाहीत. आताही परिस्थिती बघायचं. आणि हे पाणी असं जाऊन आहे ना, आता ती जे आहे ते खड्ड्यांकडे घ्या थोडंसं, खड्ड्यांची परिस्थिती बघा. आता जर ही जी दुर्गंधी वगैरे जर पाहिली तर आता याच्यातून जी रोगराई पसरत, कमीत कमी आता तरी महिलांची गैरसोय पाहता आणि ही वाढलेली इतर दुर्गंधी आणि ही सगळी घाण पाहता, आता तरी प्रशासनाने योग्य ती लवकर दखल घ्यावी.
ही समस्या सोडवण्यावर भर द्यावा, एवढीच एक प्रशासनाला विनंती. मी विनोद, कॅमेरामन राजेश सासकर, तुमच्यासह तुम्ही पाहता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.